नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच पाहत आहोत. आणि हे जे मित्रांनो प्रश्न असणार आहेत हे आपल्याला वनसेवक भरती 2025 साठी खूप महत्त्वाचे ठरणारे प्रश्न आहेत. कारण आपण या व्हिडिओमध्ये वन विभागातील काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, सोबतच मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि समाजशास्त्रावरील महत्त्वाचे असणारे 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणते नृत्य हे रामायण आणि महाभारताचे दृश्य आणि कल्पना दर्शवते? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल ते 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण वनसेवक भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत ते आपण प्रश्न या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तर पहा, या ठिकाणी काय विचारलंय की कोणतं असं नृत्य आहे जे रामायण आणि महाभारत यांचं दृश्य किंवा त्यांची कल्पना दाखवते? तर ते नृत्य आहे ऑप्शन क्रमांक 4 तर भरतनाट्यम. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, गिद्दा हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे? या ठिकाणी पहा, आपल्याला गिद्दा विचारलं जातं, कधी कधी आपल्याला गिड्डा असंही विचारलं जातं. तर हे जे लोकप्रिय एक लोकनृत्य आहे तर हे कोणत्या राज्याचं आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2019 ला वनरक्षक भरती, 2023 ला पोलीस भरती आणि 2019 ला तलाठी भरतीला सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर गिद्दा हे जे आहे तर हे पंजाब या राज्याचं लोकनृत्य प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? पहा, आपल्या राज्यातील पहिलं वन्यजीव अभयारण्य आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे, जशाच तसा भरतीला विचारण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रातील पहिलं वन्यजीव अभयारण्य जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 तर राधानगरी अभयारण्य. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थान किंवा त्याला आपण स्मारक म्हणू शकतो तर हे स्मारक महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही? पर्यायापैकी जे 4 आहेत तर त्या 4 पैकी 3 असे स्मारक आहेत, ऐतिहासिक स्थान आहेत की जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येतात. तर चौथं कोणतं आहे की ते राज्यामध्ये येत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर बेकल किल्ला हा जो आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही. यामध्ये पहा, बीबी का मकबरा, चांद मिनार आणि आगा खान पॅलेस हे तीनही जे आहेत हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येतं. मित्रांनो, यावरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला होता पहा, बीबी का मकबरा हे जे आहे ही कशाची प्रतिकृती आहे? तर बीबी का मकबरा जे आहे हे ताजमहलची प्रतिकृती आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. चांद मिनार देवगिरी किल्ल्यावरती असणारा मिनार आहे, ते देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि आगा खान पॅलेस हे जे आहे हे महात्मा गांधीजींचं पॅलेस म्हणून त्याला ओळखलं जातं, तर हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, बेकल किल्ला हा आपल्या राज्यामध्ये येत नाही. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात किती भाषा स्वीकारल्या गेल्या आहेत? आतापर्यंत आपल्या संविधानात एकूण किती भाषांचा स्वीकार करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर आतापर्यंत किती 22 भाषा ज्या आहेत ह्या संविधानात समाविष्ट किंवा स्वीकारलेल्या आहेत. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पर्यावरण आणि वन मंत्रालयाद्वारे देशभरात CRZ पहा CRZ श्रेण्यांमध्ये ठेवले आहे. तर CRZ हे जे आहे तर हे किती श्रेण्यांमध्ये ठेवण्यात आलेलं आहे? लक्षात ठेवा, CRZ याचा फुल फॉर्म देखील मला कमेंट करून सांगा, कारण आपल्याला परीक्षेमध्ये एक वेळा हा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. आणि जे काही वनरक्षक भरती असणार आहे पहा 2025 साठी जे काही इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत ते देखील आपण वनरक्षक भरतीच्या सिरीजमध्ये घेत आहोत. त्या सर्वांच्या प्लेलिस्टच्या लिंक मी तुम्हाला देखील डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर CRZ हे किती श्रेण्यांमध्ये ठेवण्यात आलेलं आहे? तर हे एकूण 5 श्रेण्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, हिमालयन वन संशोधन संस्था पहा हिमालयन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
मित्रांनो, अशा भरपूर संस्था आहेत आणि ज्या वन संशोधनाशी संबंधित आहेत त्यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. हिमालयन वन संशोधन संस्था ही कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर शिमला या ठिकाणी आहे हिमालयन वन संशोधन संस्था. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. स्टेट बोर्डच्या पुस्तकात हा प्रश्न आपल्याला आहे आणि हाच प्रश्न जवळपास 2008 पासून ते 2024 पर्यंत आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेला मिळून जवळपास 32 वेळा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती हमेशा 3 प्रश्न येतात, त्यापैकी हा एक प्रश्न आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो आहे तर तो झालेला आहे ऑप्शन क्रमांक 4 तर 1674 साली. लक्षात ठेवा किती 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. त्यांचा जन्म कधी आहे पहा, छत्रपती शिवरायांचा जन्म हा 1630 साली आहे. तो झाला शिवनेरी या किल्ल्यावरती. लक्षात ठेवा कोणता? शिवनेरी किल्ल्यावरती. आणि त्यांचा राज्याभिषेक कधी झाला? 1674 या वर्षी. आणि छत्रपती शिवरायांचा मृत्यू कधी झाला? तर 1680 या वर्षी. हे 3 जे वर्ष आहेत मित्रांनो हे अति महत्त्वाचे असणारे वर्ष आहेत. जन्म, राज्याभिषेक आणि त्यांचा मृत्यू. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतातील खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर नागपूर हे जे शहर आहे. कोणतं शहर आहे? नागपूर शहर याला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी शब्दसमूह काय दिलेला आहे पहा, एकाच अवतारावर श्रद्धा असलेले कोण असतात? तर त्यांना काय म्हटलं जातं? ज्यांची श्रद्धा एकाच अवतारावरती असते त्याला म्हटलं जातं एकेश्वरी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असून तो खालीलपैकी कोणत्या गटातील आहे? गट म्हणजे काय तर आपल्याला वर्ग विचारलेला आहे आणि शेकरू हा आपल्या राज्याचा राज्य प्राणी आहे आणि तो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 तर खार या वर्गातील आहे किंवा खार या गटातील आहे. मुख्यतः हा जो शेकरू आहे हा भीमाशंकरच्या जंगलामध्ये सर्वात जास्त करून आढळतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे दिल्लीतील शक्तीस्थळ भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे? पहा शक्तीस्थळ कोणाचं समाधी स्थळ आहे आपण सरळ सरळ सांगू शकतो किंवा कोणाचं स्मारक आहे. तर शक्तीस्थळ मित्रांनो हे जे आहे हे इंदिरा गांधी यांना समर्पित केलेलं स्मारक आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे कारण यावरती आपल्याला 2009 पासून ते 2018 पर्यंत हा प्रश्न आपल्याला 19 ते 20 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न होता पहा पोलीस भरतीला. आणि हे जे काही वनसेवक असणार आहे जवळपास सेम सिलेबस आहे वनसेवक आणि पोलीस भरतीचा. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आकाश फाटणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे? आकाश फाटणे म्हणजे काय तर लक्षात ठेवा आपल्याला वाक्प्रचार म्हणी हे खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यातील हा एक काय आहे आकाश फाटणे हा वाक्प्रचार आहे. याचा नेमका अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आहे पहा मोठे संकट कोसळणे. मोठे संकट कोसळणे म्हणजेच आकाश फाटणे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईट साठा सर्वात जास्त उपलब्ध आहे? बॉक्साईटचा सर्वाधिक जास्त साठा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर कोल्हापूर हा जो जिल्हा आहे. कोणता मित्रांनो? कोल्हापूर हा जिल्हा सर्वाधिक जास्त बॉक्साईटचा साठा या ठिकाणी आढळतो आपल्या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल पहा कोल्हापूर. यानंतरचा प्रश्न आहे सर्व शिक्षा अभियान हे डॅश साठी भारतातील कार्यक्रमांपैकी एक आहे. जे काही सर्व शिक्षा अभियान हे जे काही उपक्रम आहे किंवा हा जो एक कार्यक्रम आहे तर हा कशासाठी उपलब्ध आहे किंवा कशासाठी आहे? तर हा आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 4 प्राथमिक शिक्षणाशी संबंधित किंवा प्राथमिक शिक्षण जे आहे या कार्यक्रमांपैकी एक आहे सर्व शिक्षा अभियान. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, मुद्दाम दुर्लक्ष करणे या अर्थासाठी योग्य वाक्प्रचार आपल्याला निवडायचा आहे. मुद्दाम दुर्लक्ष करणे यासाठी योग्य वाक्प्रचार कोणता होईल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर कानाडोळा करणे म्हणजे एखाद्याला दुर्लक्षित करणे किंवा मुद्दाम जाणून बुजून लक्ष न देणे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कानाडोळा करणे. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतामध्ये व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? मित्रांनो, प्रश्न खूप महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे भारतामध्ये आपल्या जनगणना जी आहे ही दर 10 वर्षानंतर केली जाते, त्याच पद्धतीने पहा व्याघ्र गणना देखील केली जाते. तर व्याघ्र गणना ही दर 4 वर्षांनी केली जाते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. व्याघ्र गणना किती? 4 वर्षांनी केली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, आशिया खंडातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेले आहे? या ठिकाणी पहा आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो, 3 प्रश्न हे तयार होतात. तर पहिला प्रश्न काय आहे की आशिया खंडातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं? तर लक्षात ठेवा जिम कॉर्बेट. कोणतं? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे जे आहे हे आशिया खंडातील पहिलं हे आहे राष्ट्रीय उद्यान. ते कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे? तर हे करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3 1936 या वर्षी. किती? 1936 या वर्षी ते स्थापन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, परिस्थितीच्या वैशिष्ट्यांनुसार विशेष वनवृक्षांच्या जीवन वृत्तांताचा व जीवन वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो, त्या शास्त्राला काय म्हटले जाते? या ठिकाणी आपल्याला एक फील्ड दिलेली आहे. फील्ड म्हणजे काय? तर एक प्रकारचं शास्त्र विचारलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या देखील दिलेली आहे. तर ही व्याख्या कोणत्या शास्त्राची आहे असं विचारलं जातं. परिस्थितीच्या वैशिष्ट्यानुसार विशेष वनवृक्षांच्या जीवन वृत्तांताचा जीवन वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो, त्या शास्त्राला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 वनवृक्ष शास्त्र. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक देण्यात आलेली आहे? कशा कशाची लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2, तर कलम 108. कलम 108 नुसार संविधानात पहा लक्षात ठेवा राज्यसभा आणि लोकसभेची संयुक्त बैठक समाविष्ट आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅश हा वंचित जंगल जमीन संरक्षण पुनरुत्थान आणि विकासासाठी ग्राम समित्यांच्या सहभागाद्वारे लोकांचे आंदोलन तयार करण्यासाठी एक सरकारी उपक्रम आहे. प्रश्न इम्पॉर्टंट आहे. प्रश्न थोडासा समजून घ्या. खालीलपैकी असा कोणता उपक्रम आहे किंवा कोणती एक आपण त्याला म्हणू शकतो की एखादा एक कार्यक्रम आहे जो वंचित जंगल जमीन संरक्षण पुनरुत्थान आणि विकासासाठी ग्राम समित्यांच्या सहभागाद्वारे लोकांचं आंदोलन तयार करण्यासाठी सहकारी किंवा सरकारी उपक्रम आहे? तर तो जो उपक्रम आहे तो म्हटलं जातं त्याला पर्याय क्रमांक 1, तर संयुक्त वन व्यवस्थापन असा तो उपक्रम आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणते भारतीय स्मारक ट्विटरवर पदार्पण करणारे प्रथम जगातील ऐतिहासिक स्मारक बनलेले आहे? पहा, ट्विटर म्हणजे काय? तर सध्या ट्विटर नाही मित्रांनो, तर सध्या ट्विटरला एक्स या नावाने ओळखलं जातं. लक्षात ठेवा, एक्स या नावाने ट्विटर सध्या ओळखीचं आहे. आणि काय प्रश्न आहे की असं खालीलपैकी कोणतं भारतीय स्मारक आहे जे एक्स वरती किंवा ट्विटर वरती पदार्पण करणारं जगातील पहिलं ऐतिहासिक स्मारक बनलेलं आहे? तर ते स्मारक आहे पर्याय क्रमांक 1, तर ताजमहल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, स्नेक रिसर्च पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आपल्याला या ठिकाणी राज्य विचारलेलं आहे, पण काही परीक्षेमध्ये आपल्याला शहर विचारलं होतं. तर स्नेक रिसर्च पार्क हे जे आहे तर हे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे जे आहे स्नेक रिसर्च पार्क, तर त्याला क्रोकोडाईल पार्क म्हणून देखील ओळखलं जातं. कोणतं? क्रोकोडाईल पार्क म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. आणि हे जे आहे हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे. जर आपल्याला शहर कधी विचारलं तर शहर आहे त्याचं चेन्नई. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डेहराडून येथील मध्यवर्ती वनसंशोधन संस्था कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे? पहा, प्रश्न जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. प्रश्न थोडासा मित्रांनो इंग्रजाच्या काळातील आहे, पण प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. डेहराडून या ठिकाणची जी मध्यवर्ती वनसंशोधन संस्था आहे ही कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये स्थापन करण्यात आली?
तर तो गव्हर्नर होता. ऑप्शन क्रमांक 3 तर लॉर्ड मिंटो यांच्या कारकिर्दीमध्ये ती स्थापन करण्यात आलेली आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे. भारताच्या राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेत किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात? पहा, प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. प्रश्न समजावून घ्या. भारताचे जे राष्ट्रपती आहेत तर हे राज्यसभेमध्ये काही सदस्य नामांकित करू शकतात. तर ते किती सदस्यांना नामांकित करू शकतात? तर त्यामध्ये असतात पहा, ऑप्शन क्रमांक 1 तर 12 सदस्य. किती? 12 सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे सिलेक्शन किंवा नामांकित केले जाऊ शकतात. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न. आपल्याला या 25 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी आपल्याला फ्रीमध्ये जर उपलब्ध करून घ्यायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल जे आहे त्याला जाऊन आपण जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.